काय रे धुळेकर, सर त्या दरोड्याच्या तपासाचं काय झालं? आत्ताच आलोय सर. जोगावा लागलाय पण थोडं थांबावं लागणार आहे सर. खबरे सुद्धा पाठवलीत मी तिकडं. बर, फार वेळ लावू नका. वरिष्ठ आता चौकशी करायला लागलेत. नाही, आपण काही काळजी करू नका साहेब. मुद्दे मला सह दरोडेखोर हजर करतो आपल्या समोर. जे काय करायचं ते करा, पण लवकर करा. पण सर मला 1-2 दिवसाची रजा हवी होती सर. काय हो तुम्हाला रजेशिवाय दुसरं काही सुचत नाही काय? साखर रजा 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 काय? पण सर गेल्या वर्षभरात मला 1 दिवसाचीही रजा मिळालेली नाहीये सर. गेले 4 दिवस दरोडेखोरांची वस्ती शोधत फिरलो सर. कुठं पाणी मिळालं नाही की जेवण. अच्छा अच्छा, म्हणजे आता मी तुला पाणी द्यायचं, भरवायचं. मी लक्षात ठेव, तुला पगार ह्या कामासाठी मिळतो, तुला रजा मिळणार नाही. सर पोलिसांची काही दयामाया आहे की नाही तुम्हाला? पंख्याखाली बसून आदेश देणं सोपं असतं सर. पोलीस मरतात, साधी आंघोळ मिळत नाही त्यांना 4-4 दिवस सर. अहो आम्ही माणसं आहोत की जनावर आहोत सर? आवाज तुझा जास्त वाढायला लागलाय धुळेकर. काळजाला आग लागली की जग पेटवावं वाटतं माणसाला सर. किती अन्याय करणार आहात तुम्ही पोलिसावर. अंथरुणावर खेळून असलेल्या माझ्या आईला भेटायला जायला मला मिळत नाही सर. पोलीस ही माणूस आहे सर. त्याला ही घरदार आहे, मुलं बाळ आहेत सर. सतत दावडीला बांधून ठेवले तुम्ही जनावरासारखं सर. जनावर सुद्धा खवळलं तर दावा तोडून पळत सुटतं. आम्ही तर माणसं आहोत, माणसं. हे बघ बाळा, पोलिसांची नोकरी अशीच असते. नाही करायची मला असली नोकरी सर. सगळं काही मुकाटपणे सहन करायचं आणि बोलायला गेलं की बदली. जगाच्या सुरक्षेसाठी पोलीस, पण पोलिसाच्या सुरक्षेसाठी कोण आहे सर? न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस धडपड करतो, पण त्याच्यावरच अन्याय होतो हे का कोणी पाहत नाही? पोलीस असला म्हणून काय झालं सर? त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहेत. पोटाचं खळगं भरायचं म्हणून लाचार तरी किती व्हायचं सर? नाही सर, नाही. आता हे सहन होत नाही सर. नाही होत सर मला.